नगरपंचायत निवडणूक 2025 बिडगाव नगरपंचायतच्या निवडणुकीदरम्यान बिडगाव नगरपंचायतमध्ये 3500 ते 4000 बोगस मतदान असल्याचा प्रकार उघडकीस आला आणि वारंवार ते बोगस मतदान याद्यातून वगळून घेण्यात यावे म्हणून आम्ही लेखी तक्रारी केल्या, परंतु त्या तक्रारीला कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली आणि बोगस मतदानाच्या माध्यमातून बिडगाव नगरपंचायत जिंकण्याचं षडयंत्र भाजप पक्षाने भाजपाच्या सत्तेतील मोठमोठ्या नेत्यांनी केलं आणि त्याला उलथून पाडायसाठी म्हणून आम्ही त्याचा बारीक अभ्यास करून त्याप्रमाणे आमच्या याद्यांवर बोगस मतदान हे हायलाइट केलं आणि आमच्या प्रत्येक प्रतिनिधीने काहीही झालं, प्रत्येक उमेदवार आणि उमेदवाराचा प्रत्येक प्रतिनिधी यांनी प्रण केला की यावेळी आम्ही भाजपाचा बोगस मतदानाने निवडून येण्याचा डाव हे षडयंत्र आम्ही विजयी होऊ देणार नाही त्यांना, असा प्रण प्रत्येक उमेदवाराने केला। मैदानात निष्पक्ष लढाई झाली पाहिजे आणि त्यामध्ये ट्रान्सपरन्सी मध्ये पारदर्शक लढाईमध्ये जो काही जिंकेल मग आमचा विजय झाला तरी आम्हाला मान्य आहे आणि आमची हार झाली तरी आम्हाला मान्य आहे, परंतु कुटील कटकारस्थान करून भाजपाला विजयी होऊ द्यायचं नाही हा प्रण आम्ही सर्वांनी केला आणि त्या प्रकारे 2 डिसेंबरला त्यांचं जे बोगस मतदान होत होतं त्याला आळा घालण्यासाठी आमचे प्रत्येक प्रतिनिधी आणि उमेदवार सैनिकाप्रमाणे आणि सेनापतीप्रमाणे सज्ज झाले आणि त्यांनी ते बोगस मतदान वापस पाठवलं। परंतु वार्ड नंबर 6चं बोगस मतदान वापस पाठवत असताना जे मतदान भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मिट्टेवानी या गावातील होतं आणि गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील जमण्या या गावचं देखील मतदान होतं, परंतु ते आम्ही होऊ दिलं नाही आणि मिट्टेवाणीचं मतदान झालं। तर अशा प्रकारे या मतदानाला परत पाठवलं असता भाजपाचा शहरातील एक पदाधिकारी आणि तो पदाधिकारी आहे की गुंडे ही शंका आम्हाला आहे, कारण अशा प्रकारे ग्रामीणचं मतदान सुरू असताना भाजपाच्या शहरातील एका पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रात शिरून बाहेरचं बोगस मतदान दमदाटी करून या भागातील नेत्यांच्या अभयाखाली ते मतदान करून घेतलं आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही आवाज उचलला आणि त्यानंतरचं बोगस मतदान होऊ नये म्हणून आक्रमकरित्या त्यावेळी मतदान केंद्रावर आम्ही आवाज उचलला। अशा प्रकारे आमच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले, परंतु मग या बोगस मतदान करण्याच्या षडयंत्रामध्ये जे सामील आहेत, ज्यांनी बोगस मतदानाला प्राधान्य दिलं आणि ते करवून घेतलं त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। ज्या अधिकाऱ्यांनी त्या याद्यांचं शुद्धीकरण माहिती असताना केलं नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जे मतदान राहतच नाही त्या मतदानाला यादीत ठेवणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि जोपर्यंत हे गुन्हे दाखल होणार नाही, मी असं म्हणणार नाही की अवंतिका लेकुरवाडेवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे, मी अजिबात म्हणणार नाही। तुम्ही गुन्हे लावले ना आमच्यावर, तयार आहे, आम्हाला अटक झाली तरी आम्ही तयार आहोत, कारण सत्याच्या लढाईमध्ये जेलमध्ये जायला अवंतिका लेकुरवाडे घाबरत नाही। मी आज स्वतः गुन्हे असताना 189 आणि 190चा गुन्हा माझ्यावर असताना देखील मी आज पोलीस स्टेशन मध्ये गेली, आज सीपी ऑफिस मध्ये गेली, मला माहिती होतं मला अरेस्ट होऊ शकतं, परंतु अरेस्ट व्हायला मी घाबरत नाही। माझ्यावरचे गुन्हे मागे झाले पाहिजे ही माझी मागणी नाही, तर ज्यांनी गुन्हे केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि अशा प्रकारे जर दडपशाहीची भूमिका भाजपाची असेल तर ती चालू देणार नाही, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आतापर्यंत शांतीने झालं, आता क्रांतीने होईल। हमारी खामोशी को कमजोरी समझने की जरूरत ना कर, याच्यामध्ये आज काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते उतरलेले आहे, हेच या प्रसंगी सांगायचंय।